या टेस्टचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल, कारण अजून स्ट्रेस नाही घेऊ शकत मी ह्या गोष्टीचा। निदान या DNA टेस्टमुळे कळेल तरी तिच्या पोटातल्या बाळाचा बाबा मी आहे की अजून कोणीतरी। DNA टेस्ट कशाला? काय गरज आहे? तुमचा अजूनही माझ्यावर विश्वास का बसत नाहीये? जगातली कुठली मुलगी तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या बाबाच्या ऐवजी एखाद्या दुसऱ्या पुरुषाचं नाव घेईल? सांगा ना। प्रीतम, अरे तुला कशी खात्री पटवून देऊ की हे बाळ तुझंच आहे? ठीक आहे, मी तयार आहे DNA टेस्ट करायला, पण मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवंय। जर टेस्ट मध्ये हे सिद्ध झालं की तूच या बाळाचा बाप आहेस, तर तुला प्रियाशी डायव्होर्स घेऊन माझ्याशी लग्न करावं लागेल। बोल, तू तयार आहेस? हे बघ मोनिका, तू ठीक आहे मोनिका, नाहीतरी कधी ना कधी या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लागायलाच हवा। जर DNA टेस्ट मध्ये हे प्रूव्ह झालं की तुझ्या पोटातलं बाळ प्रीतमचं आहे, तर मी तुम्हा दोघांच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल। प्रिया, मग तू हवं तर प्रीतमशी खुशाल लग्न करू शकतेस, तुझ्या बाळाला प्रीतमचं नाव देऊ शकतेस, आणि मग मी तुमच्या आयुष्यात पुन्हा परत कधीच नाही येणार। नाही नाही प्रिया, ऐक ना माझं। ठीक आहे, मला असं वाटतं की हाच एकमेव पर्याय आहे। तुमची DNA टेस्ट उद्याच करूया। त्याला माझी काळजी वाटत होती, माझी आणि आमच्या बाळाची त्याला आठवण येत होती, म्हणून तो इथे आलाय। त्याने माझा आणि माझ्या बाळाचा स्वीकार केलाय। हे जर मोनिकाचा आणि तिच्या बाळाचा स्वीकार करायला तयार असतील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी निघून जाईन इथून। माझं मन मला सांगते काहीतरी गडबड नक्की आहे। ते जाणून बुजून प्रीतम सरांना अडकवण्याचा प्रयत्न करतात। तिच्या पोटात जे बाळ आहे ते प्रीतमचंच आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण तशी एक टेस्ट करू शकतो, म्हणजे DNA टेस्ट करतात तशी। मला असं वाटतं प्रीतमलाही एक संधी दिली पाहिजे। मी तुला रिक्वेस्ट करतोय की माझी आणि मोनिकाच्या पोटात असलेल्या बाळाची DNA टेस्ट व्हावी। जर टेस्ट मध्ये हे सिद्ध झालं की तूच या बाळाचा बाप आहेस, तर तुला प्रियाशी डायव्होर्स घेऊन माझ्याशी लग्न करावं लागेल। जर DNA टेस्ट मध्ये हे प्रूव्ह झालं की तुझ्या पोटातलं बाळ प्रीतमचं आहे, तर मी तुम्हा दोघांच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल। तुमची DNA टेस्ट उद्याच करूया। प्रीतम सर, ए बघा, तुम्ही नका काळजी करू, मध्ये चला खाऊन घ्या काहीतरी। चला चला। या प्रियाला काही कळत नाही का?
सरळ म्हणते की मोनिका सोबत लग्न करा, सेटल व्हा. कसं? तिला माहित नाही का माझं किती प्रेम आहे तिच्यावर? तिच्याशिवाय ती मोनिकाच काय, इतर कुठल्याही मुलीचा मी विचार करत नाही, करूच शकत नाही. हो 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 प्रीतम सर, तुम्ही शांत व्हा आधी. हे बघा, मला माहीत आहे तुम्ही कधी बी चुकीचं काय बी करणार नाही. आणि मला ही बी खात्री आहे की प्रिया मॅडम सुद्धा तुम्हाला नक्की समजून घेतील. अरू, जर उद्याची DNA टेस्ट आपल्या अगेन्स्ट आली तर? नमस्कार गुरुजी. आदित्य, आयुष्यमान व्हा. गुरुजी मी पण नमस्कार करते. छान छान वागा. बसा. बसा ना गुरुजी. गुरुजी काल रात्री तुम्ही जे सांगत होतात ते मला नीटसं कळलं नाही. अहिल्यादेवी या घरावर संकट येऊ नये म्हणून देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायला मी सांगितलं होतं, परंतु त्या पूजेमध्ये विघ्न आलं. अर्थात त्यावेळी मी इथं नव्हतो, परंतु त्या दिवशी नक्की काय काय घडलं हे मला सविस्तरपणे कळलं तर बरं होईल. सांग. गुरुजी, पूजा व्यवस्थित सुरू होती. म्हणजे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याआधी आम्ही तिचं दर्शन घेत होतो आणि अचानक दामिनीचा पारूला धक्का लागला आणि ती मूर्ती कलंडली. आणि तेव्हाच गुरुजी म्हणाले की आता या मूर्तीची प्रतिष्ठापना नाही करता येणार. अहिल्यादेवी, जे घडलं ते प्रचंड वाईट घडलेलं आहे आणि त्याचेच परिणाम म्हणून घरावर संकटावर संकट येत आहेत. गुरुजी ऐका ना, यात माझी काहीच चूक नाहीये. मी काहीच नाही केलं. ती मूर्ख पारू आहे ना, ती सगळीकडे असा धसमुसळेपणा करत असते. तिच्याकडून कलवंडली मूर्ती. मूर्ती कलवंडत नाही, मूर्ती कलंडते. कलंडली मूर्ती. अहिल्यादेवी, मला पारूला भेटायचंय. यार उगाच भानगडीत पडलो यार त्या टेस्टच्या. खूप भीती वाटते. म्हणजे जर DNA टेस्ट फसली तर प्रिया कायमची सोडून जाईल ना मला. पारू, घरी गुरुजी आलेत. गुरुजींना तुझ्याशी बोलायचे. आयल्या मॅडमनी तुला घरी बोलवले. आलेच. गुरुजींनी मला का बोलवलंय? प्रीतम सर, तुम्ही खाऊन घ्या, मी आलेच. गुरुजींचं तायडेकडे काय काम असणार? तायडेचं भविष्य सांगणार आहेत का? तायडेचं लग्न कोणासोबत होणार आहे ते सांगणार आहेत का गुरुजी? मला ऐकायला पाहिजे. अहिल्या मॅडम, प्रीतमने माझी माफी मागितली आहे. त्याने माझा आणि माझ्या बाळाचा स्वीकार केलाय. प्लीज आता तुम्ही पण त्याला माफ करून टाका. मी तुला रिक्वेस्ट करतोय की माझी आणि मोनिकाच्या पोटात असलेल्या बाळाची DNA टेस्ट व्हावी. जर टेस्टमध्ये हे सिद्ध झालं की तूच या बाळाचा बाबा आहेस, तर तुला प्रियाची डायव्होर्स घेऊन माझ्याशी लग्न करावं लागेल. प्रिया, मोनिका, तुला काही हवं होतं का? ये ना. छान सजवली ग रूम तुमची. प्रीतम गेल्यानंतर सुद्धा जशीच्या तशी आहे रूम. त्याच्या सगळ्या वस्तू अगदी जागच्या जागेवर आहेत. मोनिका, वस्तू महत्वाच्या नसतात. त्या वस्तूंसोबत आपल्या माणसांच्या जोडल्या गेलेल्या आठवणी, त्यांच्या भावना महत्वाच्या असतात.
आणि जेव्हा आपला माणूस आपल्या जवळ आपल्या सोबत नसतो ना, तेव्हा याच सगळ्या वस्तू त्यांची उणीव भरून काढतात. प्रिया, मी तुझं दुःख समजू शकते. तसं तुझ्यात आणि माझ्यात फारसा काही फरक नाहीये. फरक आहे तो म्हणजे फक्त या बाळाचा. माझ्या पोटात प्रीतमचं बाळ वाढतंय, पण मी त्याची बायको नाहीये. तू त्याची बायको आहेस, पण आजपर्यंत त्याला मूल नाही देऊ शकलीस. खरं तर मला तुझे आभार मानायचे होते. तू तुझी जागा माझ्यासाठी मोकळी करून देतेयस. जगातली कोणती बाई अशी करेल? आणि आज जेव्हा टेस्ट नंतर हे सिद्ध होईल की हे बाळ प्रीतमचंच आहे, तेव्हा कदाचित या रूममध्ये तुझ्या जागेवर मी असेन आणि इथेच कुठेतरी आमचा फॅमिली फोटो, म्हणजे मी, प्रीतम आणि आमचं बाळ. टेस्ट नंतर जेव्हा सिद्ध होईल की हे बाळ प्रीतमचंच आहे, तेव्हा तुला हे घर सोडून जावं लागेल. याची कल्पना आहे ना तुला? मी एका क्षणाचाही विचार न करता या टेस्टसाठी तयार झाले, कारण मला अजूनही कुठे ना कुठे असं वाटतंय की प्रीतम निर्दोष आहे. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि आमचं प्रेम पूर्णत्वाला जाण्यासाठी त्यांनी किती खटाटोप केलेत हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. प्रीतम अशी चूक कधीच नाही करणार. आणि आज जी टेस्ट होणार आहे ती फक्त DNA टेस्ट नाहीये, माझ्या प्रेमाची टेस्ट आहे. आणि आज माझे प्रेम जिंकणारच. अगं पण ही फक्त नाण्याची एक बाजू झाली ना, माझी पण एक बाजू आहे. मी काही खोटं वगैरे बोलत नाहीये. मोनिका, मी तुला वचन देते मोनिका, आज जर DNA टेस्टमध्ये तुझी बाजू सिद्ध झाली आणि हे प्रूव्ह झालं की तुझ्या पोटातलं बाळ प्रीतमचं आहे, तर मी हे घर सोडून कायमचे निघून जाईल. हा माझा शब्द आहे. गुरुजी, गुरुजी पाया पडते. हा, दीर्घायुषी भव. सॉरी गुरुजी, माफ करा. ते पारू, हे अन्नाचे कण जसे तू सहज गोळा करतेस, तसंच आपल्या आयुष्यातले सुखदुःखाचे क्षण गोळा करून आपल्याला साठवता आले तर आयुष्याचं सार्थक होईल. नाही? आता मी तुला दीर्घायुषी भव म्हणून आशीर्वाद दिला, पण मला असं वाटतं की तो आशीर्वाद देण्यापूर्वी मी जरा वेळ घ्यायला हवा होता. गुरुजी, तुम्ही काय बोलताय ते कळत नाही मला. पारू, या घरातल्या माणसांवर तुझं खूप प्रेम आहे.
या घराप्रती तुझी जी निष्ठा आहे त्याची मला कल्पना आहे. वेळ प्रसंगी या घरातल्या लोकांसाठी तू तुझे प्राण सुद्धा पणाला लावशील याची मला खात्री आहे. पण पारू, माझं मन मला वेगळंच काहीतरी सांगतंय. ही नुसती स्वामीनिष्ठा नाहीये. या घराशी तुझं काही वेगळंच नातं आहे आणि निरपेक्षपणे तू ते जपण्याचा प्रयत्न करतेय. मी बरोबर बोलतोय ना पारू? तुझ्या जवळ जे आहे ते कोणाचं तरी सुरक्षा कवच आहे आणि म्हणून ते तू प्राणपणाने जपतेस याची मला कल्पना आहे. पारू बाळासाहेब, आदित्य बाबांचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय. पारू, स्त्री आणि पुरुष हे शिव आणि शक्तीचं प्रतीक आहे. शिव आणि शक्ती एकत्र असतील तर त्यांची शक्ती द्विगुणित होते. शिवाशिवाय शक्तीला आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे. तुझ्याकडे जे काही आहे ती शक्ती आहे, पण तिला शिवाची साथ नाही. जोपर्यंत हे सुरक्षा बंधन दोन्ही बाजूंनी जोडलं जात नाही तोपर्यंत तुझ्या शक्तीला काहीही अर्थ नाही. साहजिकच ते सुरक्षा कवच न राहता एक साधा धागा होईल. पारू, कुठलंही नातं दुहेरी असेल तरच ते घट्ट होतं. ज्याचं हे सुरक्षा कवच आहे त्याला त्याची जाणीव करून दे. एकटीनं सगळं ओझं उचलशील तर दमशील. समजलं? वय पारू, काही गोष्टी अनाकलनीय असतात. ज्याच्यासाठी तू जीवाची पर्वाही करत नाहीस त्याच्या रक्षणासाठी जी पूजा आयोजित केली होती त्या पूजेमध्ये तुझ्यामुळे व्यत्यय आला. आणि आता त्याची नुकसान भरपाई तुला करावीच लागेल. गुरुजी तुम्ही सांगा ना. हे बघा, आदित्य सरांच्या रक्षणासाठी तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. तुम्ही बोला ना. पारू, मागे एकदा आदित्यच्या रक्षणासाठी आपण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्याचं ठरवलं होतं. पण नकळतपणे तुझ्या हातून घडलेल्या चुकीमुळे ती मूर्ती भंग पावली. अहिल्यादेवी, हे लक्षण काय बरोबर नाही. हा मूर्तीचा अवमान आहे. आणि गुरुजींनी सांगितले होते की या मूर्तीचा अवमान झाला तर जो प्रलय येईल त्यापासून वाचणे अशक्य आहे. आता यातून काहीतरी अरिष्ट नक्की येणार. त्यानंतर घरावर संकटांची मालिका सुरू झाली. तुझ्या देवी आईचा जीव